सकाळी लवकर उठून सकाळची सगळे कामे आवरून घेतली, कारण आज जायचं होतं बाहेर बाजारात. आता 1 वर्षापासून आपण ज्या दिवसांची वाट पाहतो तो दिवस येत आहे. आता गणेश चतुर्थी येत आहे, त्याच्यामुळे सगळेजण आतुरतेने त्याची तयारी करायला लागतात. त्यासाठीच मला काही बाजारातून सजावटीचे साहित्य आणायचे होते, म्हणून मग मी साडी घालायला घेतली. तर मी ह्या कलरची आज साडी घालणार होते. साडी घालून घेतली. गणेशोत्सव असा सण आहे की तो 10 दिवस चालतो, पण 10 दिवसामध्ये इतका आनंद आणि उत्साह देऊन जातो की नाही, आपल्याला कुठल्याही कामामध्ये आळस येत नाही किंवा कंटाळा येत नाही. प्रत्येक काम आपण उत्साहाने करतो. आणि गणेशोत्सव म्हणलं ना की आपल्याला लहानपणीचेच दिवस आठवतात, कारण लहानपणी गणेश चतुर्थी म्हणलं की खूप आनंद व्हायचा आणि भरपूर मज्जा यायची, कारण सार्वजनिक ठिकाणी असे गणपती बसवलेले असायचे. आणि त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी आपल्याला ते गणपती बघायला, परत त्या मिरवणुकीमध्ये नाचायला, वाजत गाजत ते गणपती घेऊन यायचे, तेव्हा ते खूप मज्जा यायची सगळा डान्स वगैरे बघण्यामध्ये. पण आता ते लहानपणीचे दिवस गेले. आता घरामध्ये मुलं दिसत नाही आहेत, सगळीकडे शांतता दिसते, कारण मुलं 2 खाली जाऊन पार्किंगमध्ये माझी वाट बघत थांबली होते. मोठी मुलगी माझ्यासोबत थांबली होती. त्यानंतर मग मला आवरून घेऊन मग त्यांना सोबत जायचं होतं, कारण मुलांचं आवरल्यानंतरच मग आपल्याला आवरायला वेळ भेटतो. तर साडी वगैरे घालून घेतली, पूर्ण तयार झाली. कशी दिसत होती साडी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.